हे बघा किती छान अशी तरी आलेली आहे. जर तरीचा आपल्याला आज व्हिडिओ शूट करायचा आहे. कारण मी दररोज तरीची कधी आमटी करत नाही, कारण आधीच पोटाचे इश्यू चालू आहे. त्याच्यामुळं तरी खाऊन आणखी पोट खराब नाही करायचं. तर हे फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी आज तरीची आमटी करणार आहे. तर मस्त अशी तरीदार आमटी करण्यासाठी काय करावं लागतं तेच आपण आज ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओ सुरू करू. हॅलो, नमस्कार सर्वांना. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण घेवड्याची आमटी पाहिलेली, तर ती बिना तरीची होती. आणि आज तरीची आपण चण्याची आमटी बघणार आहोत, कशी तरी येते. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी हरभरे भिजवून घेतलेत, म्हणजे सकाळी भिजत घातले होते आणि आता हे भिजून 5-6 तास भिजून झालेत. तर मी कुकरमध्ये ते आधी 2-3 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे शिजून मग शिजून निघतील. आणि त्याच्यातच मीठ टाकणार आहे, म्हणजे मग मीठ पण एकदम त्याला मिक्स होईल छान असं. तर पहिल्यांदा मी कुकर लावते आणि नंतर मसाल्याची तयारी करते. बाजूला मी कांदा पण भाजत घातला आहे. तर कांदा मी गॅसवरच भाजते आज. गॅस कमी करून थोडासा लाटणं राहते ना आपलं, चपाती लाटायचं आणि फोडायचा, म्हणजे कोणत्याही गोष्टीनं आपण फोडू शकतो. अर्धा मध्ये फोडायचा आणि गॅसवर ठेवायचा, छानपैकी आतून बाहेरून भाजून निघतो. तर मी मसाल्यासाठी घेतलं आहे खोबरं, लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा आणि कांदा, एवढंच घ्यायचं आहे. आणि तरी जर आणायची असेल आपल्याला आमटीला, म्हणजे तरीची जर आमटी झणझणीत करायची असेल तर आपण शेंगदाणे किंवा काही काजू पण घालतात, ह्या गोष्टी घालायच्या नाहीत, कारण त्याची पेस्ट ही सफेद कलरची व्हाईट कलरची होते, त्याच्यामुळे तरी येत नाही. फार तर आपण कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि टोमॅटो मिक्स करू शकतो त्याच्यामध्ये. पण मी काय केलं नाही, मी कांदा, खोबरं, लसूण, आल्याचा तुकडा एवढंच घेणार आहे मसाल्यामध्ये. आणि त्याचीच आपण बघूया तरी. कालच्या कालवण जे मी आमटी केलेली श्रावण घेवड्याची, त्याच्यात मी शेंगदाणे टाकलेले, त्याच्यामुळे त्याला तरी नव्हती आली. पण मी रेग्युलर तसंच कालवण करते, मी असं तरीदार करत नाही दररोज. आधीच हेल्थचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तरीदार खाऊन अजून पोट नाही बिघडवायचं, त्याच्यामुळं मी काय तरीचं करत नाही. पण आज मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी तरीची आमटी करणार आहे. तर चला, माझं कुकर पण 2 शिट्ट्या होऊन गेल्यात आणि थोडासा टाईम ठेवलं हवा निघसपर्यंत, त्याची वाफ निघेपर्यंत. पण तरी पण खूप गरम आहे. तर शिजलं आहे का बघूया, आधी चेक करूया. तर पहिल्यांदा असं दाबून बघायचे, जरा आरामात, नाही तर हात भाजेल, कारण कुकर खूपच गरम असतो. कुकर गरम उघडताना पण जपून, कारण तो त्याच्यात हवा जास्त प्रमाणात असते. तर आपण आता कढई ठेवूया. मिक्सरमध्ये पण मसाला करून घेतला आहे, कढई ठेवूया. तर नेहमीप्रमाणे आपली घरची मिरची पावडर आणि हळदी पावडर, धना पावडर हेच टाकणार आहे. जास्त मसाले मी गरम मसाला वापरत नाही, कारण आधीच पोटाचे इश्यू चालू आहेत आणि त्याच्यात गरम मसाला आणखी खायचा तर पोटात गरम पडायला नको, म्हणून मी ते वापरत नाही आहे. तर हेच मिरची पावडर, धना पावडर आणि हळदी पावडर टाकून मी जी पेस्ट बनवली होती कांदा खोबऱ्याची, ती छान अशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. आणि ती परतल्यानंतर मग तरी करण्यासाठी खूप काही लागत नाही, फक्त आपल्याला रेड चिली पावडर पाहिजे. पण माझ्याकडं रेड चिली नाही, तर म्हणजे बेडगी मिरची पावडर आहे, पण जी दळून घेतली त्याने थोडासा प्रॉब्लेम केला आहे. तरी पण मग मी काय विकत आणत नाही, तीच वापरते. तर माझी एकदम लाल जरजरीत तरी येणार नाही. माझ्या मिरची पावडरची जसा रंग आहे ना तशीच माझी तरी येईल. तर तुम्हाला लाल तरी पाहिजे असेल तर रेड चिली मिरची पावडर वापरायची. तर माझा मसाला छानपैकी परतून झाला आहे. तर मी आता बाकीचे जे आपण चणे शिजवले त्याचं पाणी ओतायचं आधी. आणि त्याच्याबरोबर मी काल पण सांगितलेलं की चण्याची भाजी म्हणा किंवा आपण कडधान्य कोणतं पण असू दे, त्याच्यात शेवगा जर टाकला तर त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्ही एकदा ट्राय नक्कीच करून बघा. तर मी शेवगा त्याच्यात मिक्स केलेला
तर बघा माझी तरी वर आलेली आहे. आणि जर मी रेड चिली पावडर वापरली असती तर लाल जरजरीत त्याची लेयर तयार झाली असती. पण माझी जरा पिवळसर मिरची पावडर आहे तर पिवळसर तरी तयार झाली. तर हे फक्त मी तुम्हाला दाखवायलासाठी आज तरीचं आमटी केली. मी काय दररोज तरीची आमटी करत नाही. तर ही आमटी आता मी कढईमधून दुसऱ्या भांड्यात काढून घेते, कारण मला कढई रिकामी करायची लागते मला कढई म्हणून. तर बघा किती छान अशी तरी आलेली आहे. मग तरी माझी मिरची पावडर ही थोडी येलो कलरची हळदी मिक्स झाल्यासारखी, तरी त्याला खूप छान अशी तरी आली. जर रेड चिली पावडर वापरली तर एकदम लाल जरजरीत तरी वरती येऊ शकते. पण ठीक आहे, कधीतरी आपण खाऊ शकतो. उदाहरणार्थ नॉनव्हेज केल्यानंतर आपण तरीदार रस्सा करतोच, पण डेली मी नाही करत, कारण उगाच पोट खराब होऊन खाण्यापेक्षा आपले साधे केलेलं चांगलंच असतं कधी पण. त्याच्यामुळं चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तर चला, भेटूया अशाच दुसऱ्या एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.